नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. अपंग व्यक्तीचा जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी लढा. नवीन घरासाठी आदिवासी गोरख मुकणे यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायत हद्दीतील मोखावणे परिसरात विकासकाने मनमानी करत नियमबाह्य ब्लास्टिंग केली आहे. या भयंकर स्फोटांमुळे मोखावणे कातकरी वाडीतील अपंग गोरख झिपा मुकणे याच्या घराला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून त्याचे घर कोसळून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरखने त्याच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी लढा सुरू केला आहे. विकासकाने नवीन घर बांधून द्यावे या मागणीसाठी गोरख झिपा मुकणे यांनी आज सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. माझं नाव गोरखनाथ झिपा मुकणे आहे. मी मोखावणे कातकरी वाडी इथला रहिवासी आहे आणि शेजारी जी एक रुस्तमजी नावाची म्हणून एक कंपनी आहे, तिथे त्या कंपनीमध्ये बोरहोल मारून मोठ्या प्रमाणात स्फोट केले जातात आणि त्या स्फोटाने माझ्या घराला मोठ्या तडा भेगा गेल्यात. आणि मी 3/7/2025ला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये सांगितलं का साहेब, तुमच्या ब्लास्टिंगनी मला माझ्या घराला तडा जाऊ राहिल्या, तुम्ही येऊन बघू जाऊ शकता. ते साहेबांनी मला तिथून फोकावून लावला आहे. त्याच्यामुळं मी 4 अर्ज लिहिले. एक ग्रामपंचायतला लिहिला, एक पोलीस स्टेशनला लिहिला, एक तहसीलला लिहिला, एक कलेक्टर साहेबाला सुद्धा लिहिला. आणि ते कलेक्टर साहेबांनी एक पत्र काढला. मी माझ्या सुनावणी बाबतीतला एक पत्र काढला आणि तो पत्र मला त्या मॅडमला कसा सर्कल मॅडमला जाऊन द्यायला सांगितलं. मग सर्कल मॅडमला जाऊन मी पत्र दिला. सर्कल मॅडमनी तात्काळ पंचनामा करून त्याच्यामध्ये रक्कम जी होती त्यांच्या अनुषंगाने ती त्यांनी लिहिल्यास अनुषंगाने मग ते रकमेनुसाराने सुनावणी लावली तहसीलदार साहेबांनी. तहसीलदार साहेबांनी सुनावणी लावून त्या सुनावणीला 3 महिने गेले. मी वारंवार तिथे येऊन चक्रा मारून त्याही काहीच दखल घेतली नाही. एवढी ती उतारा नुसती आम्हाला दिली आणि मी आता त्याच्यामध्ये मग मला उपोषणाचा भाग पाडलाय. आता तुमच्या मागण्या काय उपोषणासंदर्भात? हां, ते तिथं तात्काळ जो ब्लास्टिंगचा जो काम चालू आहे ना, तो तात्काळ त्याही बंद करावा आणि माझ्या घराला तडा गेल्यात ना, तो मला रिपेअरिंगसारखं काहीच राहिलेला नाही, मला बुडापासून बांधून द्यावा आणि त्याच्यावर कारवाई व्हावा, हीच माझी मागणी. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.